नमस्कार मंडळी. नमस्कार. बर, आपला पहिला पार्ट झालेला आहे. पहिल्या पार्ट मध्ये सरांची आपण परिस्थिती बघितली. MBBS झाल्यानंतर त्यांचे इकडे कसे आले आणि गारगोटीमध्ये त्यांनी हॉस्पिटल सुरू केलं आणि त्यावेळी एखादा सिरियस पेशंट असेल तर कसं व्हायचं, काय व्हायचं ते पाहिलं. सर, मग ही गोष्ट झाली 70-80 मधली. 72 मध्ये तुम्ही तो हॉस्पिटल सुरू केल्यानंतर हळूहळू सुरू केली. मग त्यावेळी तुम्ही पेशंट तुमच्याकडे ठेवून घेत होता का? 8 कॉट होते माझ्याकडे. ओके ओके. सगळे कॉट भरलेले असायचे. ओके. कारण मी कॉट भाडं घेत नव्हतो. हा हा. नर्सिंग चार्जेस घेत नव्हतो. ओके. याचं कारण म्हणजे त्यावेळेस एक एकदम साधा विचार होता की मला दिवसातनं 4 वेळा इंजेक्शन द्यायचं आहे. तर मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. बरोबर आहे. ते माझ्या दवाखान्यात 4 वेळा येऊ शकत नाहीत. बरोबर आहे. त्यामुळे सोयीचं काय, तुम्हाला मी कॉट देतो, कॉटवर तुम्ही थांबा आणि 4 वेळा इंजेक्शन घ्यायचा. इंजेक्शन टोचाचं बिल तेवढं 8 आणे द्यायचा. ओके. 2 रुपये मला मिळाले. मी माझे कॉट गादी वापरत रे, पाणी वापरा, काय प्रश्न आहे. एखादा सलाईन लावला तर मग ते 5 रुपये मिळायचे. तर हा व्यवहारी विचार होता. बरोबर आहे. म्हणजे 8 कॉट असून देखील कॉटचं भाडं कुणाकडनं घेतलं नाही. नर्सिंग चार्जेस काही घेतले नाहीत. सगळी सेवा मीच करायचो. आणि माझ्या हाताखाली एक मुलगा होता, त्याला मी 10 रुपये पगार द्यायचो. ओके. त्यावेळी 10 रुपये पगार द्यायचो. कारण आणि त्याच्यावर मी उपकार केल्यासारखं वागायचो. का तर तू शाळेत जातोस ना, तर शाळेत जातोस तर रात्री झोपायला यायचा, माझी लाईट वापर, अभ्यास कर, तुझ्यासाठी पण मी सोचतोय, असं परत दादागिरी माझीच असायची. नाही, पण त्यावेळी असं एखादा कंपाऊंड वगैरे मिळत नव्हता? कसं मिळत नव्हतं म्हणण्यापेक्षा पगार फार कमी द्यायचो आम्ही. 40 ते 50 रुपये पगार द्यायचो. त्याच्यात भागच नाही. आणि माझी कमवायची लायकी तेवढीच होती. म्हणजे त्यावेळी तेवढं म्हणजे परिस्थिती, सामाजिक परिस्थिती म्हणजे किंवा जास्त एकूण किंवा व्यवहार ज्ञान वैद्यकीय मला इतकं कमी होतं की मी 75 पैसे, 1.5 रुपये याच्यावर कधी बिल घ्यायचंच नाही. ओके. आणि इंजेक्शन टोचलं तर 3 रुपये. शिवाय त्यातले निम्मे पेशंट उधारी म्हणून चुकवून जायचे. ते उधारी म्हणजे ते गेले जमा. बरं, एक झालं. आता आजच्या काळामध्ये आपण सिरिंज एकदा वापरली की टाकून देतो. त्यावेळी कसं होतं? नाही, आम्ही 2-3 सिरिंज घ्यायचं. ते कायम उकळता टाईपला एक स्टोव असायचा, म्हणजे स्टोव असायचा लाईटवर चालणारा. लाईट असली तर, नाहीतर आपला 4 बत्त्याचा स्टोव होता, त्याच्यावर कायम उकळून ठेवलेलं. 3 सिरिंजेस आणि 25-30 सोया. सिरिंज 30 वापरायचो, निडल तेवढा बदलायचं. मग त्या निडल त्याच वापरायच्या? निडल नाही, एकदा 30 वापरल्या की मग दुसऱ्या दिवशी धुवून परत उकळायच्या. बिन उकळता नाही. नाही, बिन उकळता त्याच वापरायच्या. पण त्याच त्यावेळी म्हणजे काय होतं, म्हणजे बदलायचं हे नाही. तो आपल्या काढला होता. ते फार नंतर सुरू झाला की डिस्पोजेबल निडल अँड सिरिंज हा प्रकार नंतर सुरू झाला. फार सुरू झाला मला वाटतं 85-82-85च्या आसपास. आणि स्काल्पेन नावाचा प्रकार, म्हणजे इथं शिर लावतात वगैरे, हा मला वाटतं मी गारगोटी भागात का बुधगड तालुक्यात मी पहिल्यांदा आणला. मी कुठल्या तर निमित्ताने मुंबईला गेलो होतो. तिथं एक डॉक्टर फार चांगले भेटले. त्यांना म्हटलं, लहान मुलाला 10 महिन्याच्या मुलाला सलाईन लावताना बघितलं आणि स्काल्पेन नावाचा एक प्रकार बघितला. म्हटलं, सर हे तुम्ही लहान मुलाला वापरता, कितीला मिळतंय? तर 2-3 रुपयाला मिळतंय. मग मला पत्ता द्या, मी घेऊन जातो. तो माणूस इतका चांगला होता की त्याने मला वाटतं 70-80 देऊन टाकलं. मला देऊनच टाकल्या. नाही, स्काल्पेन म्हणजे काय लेमन लँग्वेज मध्ये? म्हणजे स्काल्पेन म्हणजे ह्या शिरेतनं निडल घालायचे आणि त्याला चिटकून टाकायचं, परत टोचायचं नाही. एकदा लावले की 8-8 दिवस तिथंच राहते. फक्त आपण वरनं सलाईन जे टाकायचं, 3 नळी फक्त पाईप. आणि त्यांचा गारगोटीशी संबंध होता, त्यांचे नातेवाईक होते. त्यामुळे त्यांनी मला जवळजवळ 70-80 सोया मला देऊनच टाकल्या. ओके. हे मी 82-ची गोष्ट सांगतोय. त्याच्यानंतर कसं की आता कडगावात किंवा गारगोटीत अस्वलाने फाडलेले पेशंट फाडायचे. अस्वलाशी फाडलेले पेशंट फाडायचे. आणि ते मला कडगावला तर आठवड्यात 2-3 पेशंट यायचे. ओके. गारगोटला सरकार दवाखाना असल्यामुळे तिथं जायचे आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं मग माझ्याकडे यायचे. तरी तिकडे आठवड्याला एखादा पेशंट यायचा. आणि ते वाक्य गोळ मधले जादा असायचे. वाक्य घोळ तिथले जादा असायचे. किंवा
पाडगावच्या पुढच्या भागातले, आणि ते डोलीमधनं 12-12 मैल किलोमीटर पवत आणायचे. कारण का त्यावेळी आपलं वाहतूक काही नाही. डोलीमधनं पवत आणायचे, 12-12 किलोमीटर आणायचं आणि ते डोंगरात आणायचं. त्या पेशंटला 3 बाया तशाच आणायच्या. हे सगळं म्हणजे मला हे निराळं वाटत नव्हतं. खेडेगावात आपण पेपर वाचत होतो की आरोग्य सुविधा अतिशय कमी प्रतीची आहे, हे मी बघत होतो. त्यात आपण किती चांगलं करून देऊ शकतो एवढाच प्रयत्न करत होतो. गव्हर्नमेंटला नाव ठेवण्याचा अर्थ नव्हता, नाही काहीच अर्थ नव्हता. तुला इथं नेमलंय ना, औषध आहे ना, तू जेवढं चांगलं करू शकतो तेवढं कर आणि बाकीच मोकळं. बर, ते झाल्यानंतर मग मला एक विचारायचं की त्यावेळी माणसांची मानसिकता काय होती डॉक्टरांच्या प्रती? कारण का ते शिकलेले नव्हते. डॉक्टर म्हटले आणि त्यांच्याकडे देव होते. कसं होतं म्हणजे एक हा बाबा तुम्ही आल्यानंतर एखाद्या गोष्टी, एखाद्या रोगावर किंवा त्यांच्या आजारावर तुम्ही इलाज करताय आणि ते बरे होतात, मग त्यानंतर तुमची म्हणजे कशी इमेज व्हायची त्यांच्या डोक्यात? कसं होतं म्हणजे? सांगतो, 97 ते 98% लोक डॉक्टरला देव मानतात. बरोबर आहे. 3% लोक ही डॉक्टरला बुडवायचं कसं, डॉक्टरला गोत्यात कसं आणायचं, डॉक्टरला काय केलं तर तो गोत्यात येऊ शकेल, म्हणजे एक राजकारण यायचं, किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं असायची. ओके. किंवा एखादा पेशंट बरा झाला की त्याला सांगितलं की खाजगी दवाखान्यात बाबा तुझं 70 रुपये बिल झालंय, 70 रुपये म्हणजे जास्त बिल होतात, देत नाही, तू काय करायचं ते कर. ही जी उर्मट भाषा होती ती थोडी असायची. ती म्हणजे 3% लोकांमध्ये शिक्षणच कमी म्हणा. शिक्षण कमी म्हणण्यापेक्षा ज्या पिढीतनं, घरच्या वातावरणातनं, मित्रमंडळीतनं ते वावरलेत आणि वाढलेत, त्यामुळे तो त्याचा स्वभाव तार असतो. ते आपण ओळखून घ्यावं. म्हणजे प्रत्येकाने त्यांच्या आल्या नजरेत नजर मिळवली की साधारण लक्षात होतं की हा माणूस गुन्हेगार वृत्तीचा आहे, याच्या नादाला जास्त लागू नये. बरं, एक झालं. मग त्यानंतर तुम्ही म्हटलं की हॉस्पिटल सुरू केल्यानंतर तुम्हाला ठीक आहे, सुरुवातीला कमी उत्पन्न होतं, मग त्यानंतर तुम्ही हळूहळू अनुभव घेत गेला, हे घेत गेला. मग त्यानंतर या एरियातली म्हणजे सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती कशी बदलत गेली आणि तुमचं म्हणजे कसं गेलं? त्याचा अभ्यास मला फारसा नाही, पण मला वाटतं ऊसाचा दर असा, कारण 80-85 नंतर मोटरसायकली भरपूर दिसायला लागल्या. 90ला ज्यावेळी आपलं 1990ला ग्लोबलायझेशन झालं, त्याच्यानंतर मोटरसायकल दिसायला लागल्या, गाड्या दिसायला लागल्या. लोक रात्री अपरात्री केव्हाही येऊ शकतात. लोक रात्री अपरात्री मुंबई कशाला पाहिजे, आम्ही कोल्हापूरला जातो. ही म्हणजे 50 मिनिटात आम्ही कोल्हापूरला जातो की. आणि आता इथं सिरियस आहे, तो आधी तपासणार, मग अर्धा पाऊण तास खाणार आणि मग म्हणणार कोल्हापूरला घेऊन जा. आपण डायरेक्ट कोल्हापूरला जाऊ. आपल्याकडे तेवढी आपल्याकडे पैशाची परिस्थिती आहे. आणि कोल्हापूरच्या डॉक्टरांची फी किती आहे? 200 रुपये देऊ शकतो आपण. ओके. म्हणजे त्यानंतर ऊस मेन काय झालं की आधी ऊस नव्हता इकडे कारखान्यामध्ये, त्यावेळी ऊसामधून पैसे मिळायला लागले, त्यावेळी माणसांच्याकडे पैसे यायला लागले, त्यानंतर त्यांच्यामध्ये विचार यायला लागले. आपण तोपर्यंत मग डॉक्टर पण इथं वाढले असतील ना? डॉक्टर लोकही वाढले. पूर्वी आम्ही एक 10-12 डॉक्टर होतो. समजा मी, शुक्ल, पंडित, गुप्ते, देशपांडे साहेब मोठे मोठे, लहान साहेब पण मोठे साहेब, बिल्ले साहेब आणि सरकार दवाखाना हे होतं. नंतर काही बदल्या झाल्या, काही गेले. डॉक्टर आमचे भागवत सर होते, हे सगळे होते, ते गेले. आणि दुसरे मोठे डॉक्टर आले, म्हणजे उदाहरणार्थ माने सर आले, सर्जन होते. गोंजारे सर आले, फिजिशियन होते. नंतर मानेबाई आल्या, त्या गायनेकॉलॉजिस्ट होत्या. बेडे सर आले, ते गायनेकॉलॉजिस्ट होते. नंतर पट्टेकर सर आले, ते गायनेकॉलॉजिस्ट होते. नंतर हाडाचे कोण डॉक्टर नव्हते, पाटील साहेब आले. त्यांच्या पाठोपाठ शिकलकर सर आले, त्यांच्या पाठोपाठ आणि झोरे सर आले. मग ते हे नंतर असे बदल होत गेले आणि त्यानंतर सुविधा आल्या. मला काय विचारायचं, याच्या आधी तुम्ही ज्यावेळी सुरू केला त्यावेळी तुमचं ECG काढण्याचं मशीन म्हणा किंवा बाकी जे शुगर चेक करायचं, आता काय आपल्याकडे लगेच आपण 2 मिनिटात शुगर चेक करतो, त्यावेळी तसं होत नव्हतं. मग त्यावेळी पॅथॉलॉजी लॅब वगैरे असं काही नव्हतं ना? काय होतं पॅथॉलॉजीचं? काय नव्हतं सुरू. साधारण पॅथॉलॉजीचं मला वाटतं 84च्या आसपास पानारीनं पहिल्यांदा काढला. ओके. 84च्या आसपास होते. ब्लड शुगर मशीन जसं मिळायला लागलं त्यावेळेला ते मशीन महाग होतं, 6,000, 7,000, 10,000 असेल. आता ते 1200-1300 रुपयाला मिळतं. बरोबर आहे.
नेब्युलायझर मला आठवतं मी 17,000ला घेतलंय. आता नेब्युलायझर 1,500 रुपयाला मिळतंय. मग त्यावेळी ज्यावेळी नव्हतं, मी तुम्हाला काय विचारतोय, सुरुवातीला तुमच्याकडे पण ती ऐपत नव्हती बाबा हे मशीन आणावं, किंवा आणल्यानंतर आणायच्या आधी तुम्हाला कसं कळालं की बाबा हे निघालं काय? तुमचा त्यावेळी अभ्यास सुरू असायचा बाबा कोणतं मशीन निघालेलं, नवीन टेक्नॉलॉजी कोणती निघाली, कसं होतं? आता कोल्हापूरला पेशंट पाठवला, त्यांच्याकडनं उत्तर यायची. त्यातल्या त्यात डॉक्टर आठले सर, जमिनी सर, डॉक्टर पी. व्ही. गोणे सर. मी एखादा पेशंट पाठवला की त्याचं 3 पानी उत्तर यायचं. पत्राने? पत्राने. त्यावेळी फोन नव्हते. मग तुम्ही पत्रच, म्हणजे आता इथून ज्यावेळी तुम्ही पेशंट तिकडे पाठवायचं त्यावेळी तुम्ही पण चिठ्ठी पत्र द्यायचं. आणि मी म्हणजे पटेल तुम्हाला बुधवारी सुट्टी घ्यायचं. ओके, बरोबर आहे. बाजारचा दिवस. विचार करायला की रविवारी साप चावलेले पेशंट फार यायचे. बर. मी नसायचो, कोणच नसायचं. त्यातले काही मृत्यू पावले. मग मी विचार केला, बुधवारी सर्व डॉक्टर असतात, मी असतो, सगळेजण असतात. रविवारी जाऊन 90% डॉक्टर नाहीत. आपण रविवारी डॉक्टर दवाखाना चालू ठेवा आणि बुधवारी बंद करून टाकूया. त्यामुळे मग माझ्याकडे 2-3 बाई आठवड्याला 1-2 त्यावेळेला व्हायला लागलाय. साप चावलेले पेशंट मला एकदा आठवत आहे, एका दिवसात मी 11 पेशंट तपासलेत. अरे साप चावलेले पेशंट. त्यापैकी मेलो कोण नाही. एकाने मला आयुष्यभराचा धडा दिला आणि मी ते सापाची इंजेक्शन होती ती पाठीमागच्या भिंतीत देऊन फोडली. कारण मला खर्च आला 4,000 ते 5,000 रुपये. त्याने 3,000 दिले आणि मी सांगितलं की मला कोल्हापूरला घेऊन चला, माझी उद्या ईद आहे. त्या हरामखोराला कशाला न्यायला पाहिजे आमच्या गाडीतनं. म्हटलं ठीक आहे. आणि शिवाय माझं बिल जे होतं ते कमी दिलं. मला 4-5 रुपये खर्च आला, त्यांनी 3,000 रुपये दिले आणि शिवाय दिल्या. मी ते पाठवून पडून टाकलं. नंतर माझ्याकडे पेशंट एकच आला, आपल्या कडगाव आणि पाडगावच्या मधला साप चावलेला पेशंट. तो म्हणला म्हटलं 500 रुपये तरी इंजेक्शनची भरायला पाहिजेत. एका इंजेक्शनला 630 बसतात, 500 गॅरंटी देणार असं तर होतं. म्हटलं मी गॅरंटी देऊ शकत नाही. मग तो घेऊन गेला आणि तो दुर्दैवाने आठवड्यात वारला. अरे बाप. आता ह्या गोष्टी तुम्हाला चटकाही लावतात, आर्थिक परिस्थिती दाखवतात लोकांची, बरोबर आहे, अडाणीपणा पण दाखवतात. आणि तुम्ही किती अडचणीत सापडलेले व्यक्ती आहात. तुम्ही म्हणजे त्यात तुम्ही आला, मी आलो आणि भारतातले सर्वसामान्य नागरिक आले की जे साधारण पैशाकडनं जे कमी वृत्तीचे आहेत ते त्यांची पंचायत येते. आजारीपणा हा लाचारीपणा आहे. लाचारीपणा एक झालं. त्यावेळी 70-80 त्यावेळी माणसांचं आयुष्यमान किती होतं साधारणतः, म्हणजे ऍव्हरेज बघायला गेलं? नाही, आता त्या मानानं आयुष्यमान वाढलेलं आहे. आता वाढलेलं. लोकही काही बोलतात की आमच्या वेळचे आजोबा 80 साली ताट असायचे वगैरे वगैरे. हे सगळं सोडून 1947 साली ज्यावेळेला आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला सर्वसाधारण आयुष्य 47 होतं. ओके. आता आयुष्य सर्वसाधारण 68 पर्यंत आहे. ओके. त्यापैकी पुरुषांचं 67 आहे आणि बायकांचं 69 आहे. बायकांचं जास्त आहे. आता ते वाढत चाललेलं आहे. कारण सिंधी सरकारच्या नियमानं आपल्याला सुविधा वाढत चालल्या, मशिनरी वाढत चाललेत, योजना निर्णय चालू आहेत सरकार दवाखान्यामार्फत, गव्हर्नमेंट मार्फत. त्यामुळं कॅन्सर सारखे उपचार कोल्हापुरात फुकट व्हायला लागलेत. त्यामुळं आयुष्यमान आपलं मला वाटतं 72-73 पर्यंत आरामच जाईल असं मला वाटतंय. मग त्यावेळी समजा एखादा आता डायग्नोज झाला की कॅन्सर, त्यावेळी कॅन्सर डायग्नोज व्हायचं पण कॅन्सर डायग्नोसिस करणं सोपं आहे. म्हणजे आपल्याकडे होत होतं का? आपल्याकडे कोल्हापूरमध्ये होत होतं त्यावेळी डायग्नोसिस करणं. कोल्हापुरात होते, पाटगावात होते. आता नाही, आता नाही, केव्हाही. आता समजा आता बाहेरनं दिसणारे कॅन्सर जे आहेत, समजा जिभेचा, पोटाचा, लघवीच्या जागेचा किंवा समजा हाडाचा, हे ताबडतोब ओळखले जातात. ओके. स्वरयंत्राचा हे ओळखले जातात. फुफ्फुसाचा आहे का नाही, त्याला एक्सरे पाहिजे. मग आम्ही 80-80 एक्सरे घेतला होता. फुफ्फुसाचा कळेल, आतड्याचा नाही कळणार, किडनीचा नाही कळणार.
हे आतल्या भागातले जे कॅन्सर आहेत ते मात्र तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की या माणसाला कॅन्सर असण्याची शक्यता आहे का. म्हणजे त्यावेळी त्याच्यासाठी तुम्हाला त्यावेळी अभ्यास भरपूर करावा लागणार. सिम्पटम तो अभ्यास, बेसिक अभ्यास पाहिजे की किडनीचा कॅन्सर असण्याची शक्यता आहे. आपण त्या दृष्टीनं त्या डॉक्टरांना पत्र देऊया. माझ्या मनात हे निदान आलंय, तुम्ही त्या दृष्टीनं किंवा तुमच्या दृष्टीनं त्याची चौकशी करा. बरोबर आहे. मग 100 50 वेळा असेल, 100 50 वेळा नसेल. बरोबर बरोबर आहे. मग असे सगळे हे चेंजेस होत गेले. नंतर सगळ्यांना समजत गेलं. आधी एवढं जास्त हे समजत नव्हतं. म्हणजे बाबा रोगाचं निदान होणं म्हणा किंवा हे होणं आधी होत नव्हतं त्यावेळी. किंवा आपण असं म्हणूया की बाबा म्हणजे माणसांची मानसिकता त्यावेळी वेगळी होती आणि आयुर्मान पण कमी होतं म्हणा आणि हे सगळं होतं. मग याच्यानंतर हे हळूहळू बदल होत गेले. नंतर फोन आले, नंतर हे सगळे गेलं. मग त्यावेळी तुमच्याकडे ज्यावेळी पत्र यायचे त्या डॉक्टरांचे, म्हणजे ते डॉक्टर देखील तुम्हाला सांगायचे का हा पाठवलेला पेशंट आहे, याचं हे झालंय आणि असं असं केलेलं आहे. 2-2, 3-3 पानाचं पत्र यायचं. मग मी तुझे या बाबतीत निदान पूर्ण चुकलेलं आहे. ओके. हा. कारण तुझी लाईन ऑफ थिंकिंग ज्या पद्धतीने तो विचार केलास तो विचारच चुकीचा आहे. ओके. 1, 2, 3, 4, 5 पॉईंट हे तू नोट कर. या पद्धतीचा पॉइंट असल्यानंतर तो आजार कसा असेल, मग काय असण्याची शक्यता आहे. 3,000 असण्याची शक्यता आहे. 3,000 पैकी मी मनात कुठला धरलाय तर इथं मी तपासण्या केल्या, त्यामध्ये हा 2 नंबरचा आजार फिट बसतोय, त्या दृष्टीने मी आजार औषधोपचार करतोय. हे त्यांचं पत्रायचं. पी गोवणी साहेब आणि बुधवारी मी जे पेशंट कोल्हापूरला पाठवलेत त्यांना भेटायला जायचो. तुम्ही? हा, डॉक्टर देवतरांच्याकडे मुलांचे डॉक्टर होते, त्यांना मी भेटायला जायचो. सर मी या आठवड्यात 2 पेशंट पाठवलेत, वरती आहेत ते मी बघून आलोय, माझं कुठं चुकलं. हा, तुझं इथे तू चुकलं, पुढच्या वेळेला ही चुकवू नकोस. मोकळ्या मनाने सांगायचे. बरोबर आहे. ते माझ्यापेक्षा सिनियरही होते आणि शिकवण्याची त्यांची वृत्ती होती. महत्वाचं म्हणजे ते होतं की तर सुभाष आणि शरद आठरे हे तर मला लहान भावासारखे वागवायचे आणि मला 2-2 मिनिटात त्यांनी निदान कसं करायचं समजावून सांगितलं. ओके. डॉक्टर पी व्ही गोवणीच्याकडे गेल्यानंतर ते मला तपासायला लावायचे. हे तपास पेशंट, हा तपासून झाला, तपासी पद्धत चुकली, तो अगोदर काय तपासायला पाहिजे होतस, नंतर काय तपासायला पाहिजे होतस, हे चुकलंय, आता पुढच्या वेळेला असा पेशंट आला की तो असं तपासायचं, तुझं उत्तर असं काढायचं. उत्तर काढताना तुझ्या डोक्यात पेशंट ज्या वेळा तक्रार करतो त्या वेळा 10 आजार तुझ्या डोक्यात असतील. जसं पेशंट बडबडत जाईल, बोलत जाईल, तशी बाजूला एक बाजूला करत जाईल आणि 2 किंवा 3 आजारावर ये, मग तपास. मग त्या 3 पैकी 1 किंवा 2 वर येऊ शकतोस का बघ आणि मग तपासण्या करून घे. जर सोय असेल तर मग तू 2 वर ये. 2 वर यायला काय हरकत नाही. दोन्हीचे औषध दे, सुटलास तू. बरं, एक झालं. आता आज आपण जर बघितलं तर MR वगैरे आपल्याला भेटायला येतात, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. त्यावेळी कशी परिस्थिती, किती कंपन्या होत्या किंवा आता कंपन्या भरपूर आहेत म्हणतोय, किंवा MR त्यावेळी यायची का, कसं असायचं? आता आमच्या वेळची परिस्थिती जी ससून हॉस्पिटलमध्ये आम्ही बघितली बीजेला, एकदा मेंदूला मार लागला आणि पेशंट बेशुद्ध आहे, 6-6 महिने तो तिथंच पूर्ण असायचा. बर. त्याची पुढची ट्रीटमेंट व्हायचीच नाही, कारण हातात काहीच नाही. मेंदूला मार लागलाय, आत रक्तप्रवाह आहे का, गोटोळी झाली आणि ती कुठल्या दिशेला आहे, 3-5 6 महिने तो पडलेला असायचा आणि हळूहळू बरा होत गेला की त्याला सोडायचे. नंतर जर रक्तवाहिनी फुटली असेल तर तो 4 दिवसात मरायचा. बरोबर आहे. आज रक्तवाहिनी फुटली तर निदान त्याला बांधता येते किंवा स्प्रिंग घालता येते आणि हे करून फायदा होत नसता तर तो मरणार आहे. गुठळी झाली असेल ती पातळ करून फोडता येते. ही जी उपचार आता मिळतात ताबडतोब ते त्यावेळी मिळत नव्हतं. हा, म्हणजे एखाद्या वेळेला पॅरालिसिसचा पेशंट म्हणजे लकवा बांधलेला पेशंटला 10 मिनिटात बरं करता येते. जर त्या लायकीचे डॉक्टर असतील, ती गुठळी तिथल्या तिथं फोडून रक्तप्रवाह सुरू करून, जसं आता आपण हे म्हणतो अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी, तेच मेंदूचं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी. त्यावेळी ते नव्हतं. मग त्या एखादा तुमच्याकडे आता इथे लकवा मारला पेशंट, आपल्याला लकवा मारलेला पेशंट असेल तर त्याला ठराविक औषध द्यायची. म्हणजे त्यावेळी औषधाचे ऑप्शन ज्यादा नव्हते. म्हणजे डायबिटीज असेल डायबिटीज कंट्रोल करा, ब्लड प्रेशर असेल ब्लड प्रेशर कंट्रोल करा, बाकी देवावर सोडा. तेवढंच होतं. देवावर सोडा.
दुसरं काय नाहीच आहे. तर फार झालं तर कार्डिओग्राम मी आणलं होतं, नाही लावतो असं कार्डिओग्राम आणला असता, पण कार्डिओग्राम मध्ये काय पॅरालिसिस काढणार नाही, हार्टचा काढ. बरोबर आहे, ते देता येईल. म्हणजे त्यावेळी मशिनरी जास्त अवेलेबल पण नव्हत्या आणि आहे त्या ह्याच्यावर सिम्पटम्स वगैरे आपण ठरवायचं आणि त्यावर हे करायचं. दुसरी गोष्ट विचारायची होती की आता आपण जे फरक बघितले 70-80 नंतर तुम्ही जे आता इथं आहे त्या आता 2024 पर्यंत, तर माणसांच्या इम्युन सिस्टीम मध्ये कसे फरक पडत गेले किंवा काय झालंय इम्युन सिस्टीम मध्ये ना? एक तर इम्युन सिस्टीम मी भरेल की सुधारली, कारण बहुतेक सगळेजण व्हॅक्सिन घेतात. ओके. पोलिओ, ट्रिपल, BCG, देवी, गोर ह्या सगळ्या व्हॅक्सिन घेतलेल्या आहेत, त्यामुळे खरं पडतं आयुष्यमान फार वाढलंय. मग त्यावेळी हे नव्हतं, व्हॅक्सिन नसायचे? व्हॅक्सिन इतक्या सगळ्या नव्हत्या. मिझल्स कुठे होती, गौरची कुठे होती, मम्सची कुठे होती, गालगुंदची कुठे होती, पोलिओची नंतर नंतर आले. म्हणजे आपल्या त्यावेळेला फक्त मला वाटतं देवीची एक मुख्य होती आणि एक मला वाटतं याचे TBची एक, BCGची एक होती. नंतर 10-12 व्हॅक्सिन आहेत. आणि आता तुमच्या आमच्यासारख्या शिकलेली माणसं वर्षात एकदा इन्फ्लुएन्झाची व्हॅक्सिन घेतात आणि 5 वर्षात एकदा निमोनियाची व्हॅक्सिन घेतात. काही शिकलेली माणसं ती घेऊन येतात आमच्याकडं की साहेब हे आमचं 5 वर्ष झालंय, आम्हाला द्या. तर हे आयुष्यमान वाढत जात आहे. म्हणजे त्यावेळी माणसांचा अज्ञानपणा म्हणा किंवा परिस्थिती म्हणा की ते मेडिकल विषयी एवढे जास्त जागरूक नसायचे. ज्यावेळी काहीतरी झालं की मग विचार करायचा बाबा हे होणार. हा, म्हणजे आता एक म्हणजे पूर्वी एकत्र कुटुंब होता, बरोबर आहे, एकमेकाला सांभाळत होते. आता सर्वत्र म्हणजे कसं वेगळं व्हायचं मला या पद्धतीनं नवऱ्यानं बायकोला, बायकोनं नवऱ्याला सांभाळला पाहिजे. त्यामुळे कमीत कमी कशी आजारी पडेल या दृष्टीनं प्रयत्न त्यांचा चालू असतो त्यांच्या लेवलला. बरोबर, थोडा जरी आजार असला तर पडदेशी घेऊन येतात. कोल्हापूरला जायला सांगितलं तर योजना कुठे हॉस्पिटलमध्ये आहे ती त्याचा पत्ता द्या, आम्ही गाडीनं जायचं आम्ही आमच्या बघतो. कुठं गावात कर्ज बिर्ज काढतात आणि मग जाऊन येतात. त्यात आपला भाग त्या मानानं कसा आहे, त्या मानानं सुधारित आहे. मराठवाड्याचा भाग म्हणा किंवा आणि तिकडचे भाग कुठले काही आहेत, दुष्काळी भाग आहेत, त्या मानानं आपला हा कोल्हापूरचा हा पन्हाळा, कोल्हापूर, कराड, सातारा ही भागात त्या मानानं म्हणजे खाऊन पिऊन सुखी असतील माणसं आहेत. मला असं काय वाटत नाही, मी जरी बाहेर पडत असतो की आपल्या बुद्धगड तालुक्यात भूक लागली, जेवायला मिळालं नाही आणि रात्री झोपलाय अशी कोण व्यक्ती असेल असं मला बुद्धगड तालुक्यात तर काय वाटत नाही. आता ते प्रमाण भरपूर कमी आलंय, माणसांच्याकडे म्हणला इन्कम सोर्स पण भरपूर आले आहेत, पण त्यावेळी एवढे नसायचे. आणि त्यावेळेला तेवढं नसायचं. त्यावेळेला भुकेली माणसं झोपताना मी बघितलेली आहेत. म्हणजे खायला काहीच नाही आणि झोपलेली, पाणी पिऊन झोपलेली माणसं बघितलेली आहेत. ओके, पाहिलेली आहेत मी. म्हणजे दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर त्याला अन्न देणारं कोण नसतं किंवा त्यांच्या घरात शिजलंच नाही, काय करायचं. आता दुर्दैवी गोष्ट आता जी हल्ली बघायला मिळते ती नवरा बायको आमच्या वयाचे किंवा 70-75 ही इथं आहेत आणि मुलं परदेशात आहेत, बरोबर आहे. आणि ही दोघं जण एकदा एकत्र राहतात, त्यात एक जण गेला तर दुसऱ्याच्या हाल आहेत. हे दोघं जण एकमेकाला इतके सांभाळत असतात की आपल्याला कोणच नाही आधार. या भीतीखाली ते कायम सकाळपासून रात्रीपर्यंत जगत असतात. म्हणजे तुमचा म्हणायचा उद्देश हा आहे की आधी जॉईंट फॅमिली असल्यामुळे माणसं एवढा विचार करत नव्हती, मला कोणीतरी आहे. म्हणजे नवरा वारला तरी बायकोला म्हणते माझी आहेत, पोर आहेत किंवा सुनबाई आहे. आज तसं नाही आहे. म्हणजे त्यामुळे एवढी जागरूकता नसायची रोगांमुळे. काय झालं तर बघूया. पण आता तुम्ही म्हणताय म्हणजे हा एक माणसांच्या विचारामध्येच वैचारिक बदल झालेला आहे की आपली बरोबरीची व्यक्ती जी आहे तिला जास्तीत जास्त सुखरूप, समाधानी, आरोग्यपूर्ण कसं ठेवता येईल हे बघतात. कारण अडचणीचं आहे. मी गेलो होतो माझ्या बायकोन कसं जगायचं, बरोबर आहे. बायका जगू शकतात, म्हातारपणी बाप्यानं जावं, बाईनं जाऊ नये, बाप्याची लई परिस्थिती अवघड होते. तरुणपणी कसं होतंय, तरुणपणी एखादी बायको घेतलं चालते, बाप दुसरा काहीतरी करू शकतो. ही एक सामाजिक परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती. आणि त्यावेळी भरपूर पुरुष प्रधान होतं ना, पुरुष प्रधान. आणि आता तो नाही कसं
नाही आता बऱ्यापैकी लेडीज शिकल्या म्हणून आपण म्हणजे त्या शिक्षणामुळे हे आपण जे बघतो समाज बघतो त्याच्यात दिसतो स्त्री आणि पुरुष समान झालेत भारतात. आमचे पायलट झालेत, मिलिटरीत गेलेत, हे पेपर मध्ये ठीक आहे, पेपरमध्ये ठीक आहे. शेकडावारी काढा ते तर प्रमाण भरपूर आहे. किंवा हजारी म्हणा, हजारी पायलट असतील तर त्यात स्त्रिया किती आहेत? 500-500 आहेत, 300-700 आहेत, 200-800 आहेत, 4-5 आहेत. 4-5 आहेत. नाही त्या लष्कर मध्ये किती आहेत? त्यामुळं आपण नको त्या ठिकाणी पाठ थोपून घेऊ नये. बरं आहे की हे ते शिकायला लागले आहेत, पुढे जायला लागले आणि देवाची कृपा, देवाच्या कृपेनं त्यांनी पुढे जात राहावं. मग असं होणार आहे जपान आणि जर्मनी सारखं आम्हाला बोलूच नको. आणि आता आमचा इश्यू जगणार आहे ते आता पुढचं काय माहित नाही आपल्याला. नाही तसं आलंय ना. मग त्यावेळी आणि यावेळेचा आपण जे आता मानसिक बदल झाला, आर्थिक बऱ्यापैकी सुधारलं. म्हटलं तर ऊस आला, त्यानंतर मुलं दुधाची डेअरी आले, डेअरीनं त्यांना भरपूर पाठिंबा दिला. म्हणजे त्यावेळी डेअरी नव्हती. डेअरी केव्हा आली? डेअरी नव्हती. त्या डेअरी म्हणजे क्वचित एखादी असायची. आता गावोगाव डेअरी झालेली आहे, गावोगाव डेअरी. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला पैसा मिळतो, त्यामुळे बायकांच्या हातात पैसाही आला. याच्यामुळे ते बदल होत गेले, पैशांच्यामुळे वगैरे बदल होत गेले. बरं ठीक आहे मंडळी, आपण ही पुढची परिस्थिती पण आपण पाहिली, अजून पण आपण चर्चा करतोय, तर ती पुढच्या भागामध्ये चर्चा करू. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मंडळी.